गोरेगावच्या नेस्को एक्झिबिशन सेंटरमध्ये शिवसेनेचा दसरा मेळावा झाला। राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसैनिकांना मार्गदर्शन केले। या मेळाव्यात शिवसेना नेते रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे आणि त्यांच्या नेतृत्वावर जोरदार टीका केली। कदमांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर मातोश्रीवर काय घडलं याबाबत गंभीर आरोप करत संपूर्ण घटना उघडकीस आणण्याची मागणी केली। याविषयी सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी राजेश सावंत आणि तुम्ही पाहताय प्रहार न्यूज लाईव्ह। दसरा मेळाव्यात रामदास कदम म्हणाले, शिंदे साहेब, एक विनंती आहे, बाळासाहेबांचं निधन कधी झालं, त्यांची बॉडी मातोश्रीवर 2 दिवस का ठेवली गेली, त्यावेळी मी स्वतः 8 दिवस मातोश्रीच्या बाकड्यावर झोपलो होतो। सगळं माझ्या नजरेसमोर घडलं। शिवसेना प्रमुखांचं निधन कधी झालं, शिवसेना प्रमुखांचं निधन कधी झालं आणि त्यांची बॉडी किती दिवस मातोश्रीमध्ये ठेवली होती, कडा माहिती। जबाबदारीने बोलतोय, जबाबदारीने बोलतोय, मोठं विधान करतोय। होय, शिवसेना प्रमुखांच्या वरती उपचार करणारे डॉक्टर आहेत। आज त्या डॉक्टरांना विचारून घ्या, डॉक्टर पगारांना विचारून घ्या, 2 दिवस शिवसेना प्रमुखांची बॉडी का ठेवली होती उद्धवजींनी? तुम्ही काय अंतर्गत चाललं होतं तुमचं? आम्ही खाली बसलो होतो 8 दिवस, आम्ही मातोश्रीच्या बाकड्यावर मी झोपलोय। 8 दिवस मातोश्रीच्या बाकड्यावर झोपलोय। सगळं कळत होतं, पण हे सगळं कशासाठी? कोणतरी सांगितलं बाळासाहेबांच्या हाताचे ठसे घेतले होते, ठसे। मग ठसे कशासाठी घेतले होते, काय नेमकं होतं? सगळी चर्चा चालली होती तिथे मातोश्रीमध्ये। कोणीतरी सांगितलं होतं की बाळासाहेबांचे ठसे घेतले गेले, मृत्यूपत्र कोणाकडून तयार करण्यात आलं, त्यावर सही कोणी केली, हे सारे प्रश्न आजही अनुत्तरित आहेत। याची चौकशी व्हायला हवी। इतकंच नव्हे तर कदमांनी उद्धव ठाकरेंवर जुने शिवसैनिक संपवल्याचा आरोप केला। आम्ही शिवसेना मोठी केली, जेल भोगले, लढलो, पण उद्धव ठाकरेंनी मनोहर जोशी, दिवाकर रावते, गजानन कीर्तीकर, अगदी माझ्यासारखे नेतेही संपवले। एकनाथ शिंदे यांच्या मागे उद्धव लागले होते। बाळासाहेब गेल्यानंतर ज्यांनी त्यांना 50 वर्ष साथ दिली, त्या सर्व नेत्यांना दूर सारण्याचं काम उद्धव यांनी केलं। कदमांनी मराठी माणूस आणि मुंबईतील बदलांबद्दलही भाष्य केलं। ते म्हणाले, मराठी माणसाला खरा सन्मान बाळासाहेबांनी दिला, पण गेली 30 वर्ष उद्धव ठाकरेंच्या हातात महानगरपालिका असूनही फक्त टक्क्यांचं राजकारण झालं। उद्धवजी, तुम्हाला मुख्यमंत्री पदाचा हव्यास होता, हव्यास, आणि मुख्यमंत्री झालात काँग्रेससोबत जाऊन, आणि म्हणून ही मराठी माणसाची एकत्र असलेली मूठ ही फोडण्याचं पाप तुम्ही केलंय। होय, तुम्ही केलंय। शिवसेना प्रमुखांच्या विचाराला तिरंदाजी दिलीत, शिवसेना प्रमुखांच्या विचाराला काळीमा फासलात, आणि काँग्रेससोबत जाऊन सोनिया गांधींच्या पायावरती शिवसेना घाण ठेवली। गिरण्यांच्या जागी उंच उंच इमारती झाल्या, पण त्यात एकही मराठी माणूस राहिला नाही। उद्धव ठाकरेंनी मराठी माणसासाठी काय केलंय? रामदास कदमांनी उद्धव ठाकरेंवर थेट हल्ला चढवत म्हटलं की राज ठाकरेंच्या मागे तुम्ही भिकेचा कटोरा घेऊन फिरता। 2 भाऊ नाही तर 10 जण सोबत आले तरी मुंबईकर तुम्हाला कायमचा गाडल्याशिवाय राहणार नाहीत, हा माझा विश्वास आहे। एकूणच या दसरा मेळाव्यातील रामदास कदमांच्या भाषणानं उद्धव ठाकरेंविरोधात वातावरण तापवलं। बाळासाहेबांच्या निधनाशी संबंधित जुन्या घटनांचा उल्लेख करून त्यांनी गंभीर प्रश्न उपस्थित केलेत आणि उद्धव गटाच्या राजकारणावर कडाडून प्रहार केला। इतकंच काय तर त्यांनी माझी व उद्धव ठाकरेंची नार्को टेस्ट करा अशी मागणी देखील केली आहे। खरंच नार्को टेस्ट झालीच तर? तुम्हाला काय वाटतं कमेंट्समध्ये नक्की कळवा, आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूज लाईव्ह चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।